तर मित्रांनो, भारतीय क्रिकेट संघाशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येत आहे. त्याचवेळी BCCI नवीन अर्जदाराच्या शोधात आहे. BCCI लवकरच टीम इंडियाचा नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करू शकते. त्यानंतर राहुल द्रविडच्या जागी नवीन प्रशिक्षकाची निवड केली जाईल. त्याचवेळी आता BCCIचे सचिव जय शाह यांचे वक्तव्य समोर आले आहे. जय शाह म्हणाले की भारतीय मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांना कार्यकाळ पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षकपदावर राहायचे असेल तर त्यांना पुन्हा अर्ज करावा लागेल. वास्तविक राहुल द्रविडचा कार्यकाळ वाढवण्यात आला आहे असे त्यांनी स्पष्ट केले. यावर BCCI सचिव म्हणाले की राहुल द्रविडचा कार्यकाळ फक्त T20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे. राहुल द्रविड पुन्हा अर्ज करून प्रशिक्षक होऊ शकतो हे त्यांनी काही हावभावाचे स्पष्ट केले आहे. राहुल द्रविड पुन्हा प्रशिक्षक होऊ शकतो का? क्रिकेटने जय शाहचा अहवाल देत लिहिले आहे की आम्ही येत्या काही दिवसात नवीन प्रशिक्षकासाठी अर्ज प्रक्रिया सुरू करू. राहुल द्रविडचा कार्यकाळ केवळ T20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे, म्हणजेच ते जूनपर्यंत भारतीय संघात राहणार आहे. तसेच त्यांना पुन्हा प्रशिक्षक व्हायचे असेल तर त्यांना अर्ज करावा लागेल. तो तसेच करू शकतो. राहुल द्रविडचा कार्यकाळ 2023च्या एकदिवसीय विश्वचषकापर्यंत होता, मात्र त्यानंतर तो T20 विश्वचषकापर्यंत वाढवण्यात आला आहे. राहुल द्रविडच्या कोचिंगमध्ये टीम इंडियाने वन डे वर्ल्ड कपची अंतिम फेरी गाठली होती. त्याचवेळी आता राहुल द्रविडला T20 वर्ल्ड कपमध्ये प्रशिक्षक म्हणून पाहिले जाऊ शकते. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.